माझे नाव ईशा आहे। आम्ही 4 बहिणी होतो आणि आम्हाला एक भाऊ होता। तिसरा सर्वात धाकटा, माझ्या 2 मोठ्या बहिणींपेक्षा लहान। माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचे लग्न झाले होते। आता माझ्या भावाची लग्न करण्याची पाळी होती, पण त्याला लग्न करायचे नव्हते। तो म्हणाला की त्याला त्याच्या इतर 2 बहिणींचे लग्न आधी करायचे आहे आणि त्यानंतरच तो लग्न करेल। माझ्या आईने माझ्या भावाला आधी लग्न करायला पटवून देण्याचा प्रयत्न केला। घरात सून येण्याने तिला त्याच्या मुलींचे लग्न करणे सोपे होईल, पण तो ऐकला नाही। पण मी माझ्या आईला स्पष्टपणे सांगितले होते की मला आधी शिक्षण शिकायचे आहे, मला आत्ता लग्न करायचे नव्हते। माझ्या सर्वात धाकट्या बहिणीला, जिला अभ्यासात रस नव्हता, मी माझ्या आईला सांगितलं होत, जर तिला हवे असेल तर ती तिचं लग्न करून देऊ शकते। माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता। माझी आणखी एक धाकटी बहीण होती। माझ्या भावाचा ज्या कॉलेजमध्ये शिकायचं त्या कॉलेजमधला त्याचा एक मित्र होता, जो अधूनमधून आमच्या घरी येत असे। तो खूप देखणा आणि माझ्या भावाच्या वयाचा होता, पण मी नोटीस केलं होत, तो जेव्हा तो आमच्या घरी यायचा तेव्हा तो माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत असे आणि हळूवार हसत होता, पण मी त्याच्या हास्याचे उत्तर कधीच दिले नाही। तो स्वतःबद्दल काय विचार करत होता हे मला माहीत नाही। एकदा मी घरी एकटी असताना तो माझ्या भावाबद्दल विचारायला आला। मला वाटले की तो माझ्याशी बोलू इच्छितो, पण नंतर माझी आई आली आणि तो घाबरला। मी हळूहळू त्याचे संकेत समजू लागले। मला तो मुलगा आवडत नव्हता। तो नक्कीच देखणा होता, पण त्याचे माझ्याबद्दल काही वेगळे हेतू होते। मी त्याच्याबद्दल घरात कोणालाही सांगितले नव्हते, माझ्या आईला किंवा भावालाही नाही। मला माझ्या भावाची त्या मुलाशी असलेली मैत्री बिघडू नये असे वाटत होते। पण आता जेव्हा तो आमच्या घरी यायचा तेव्हा मी दुसऱ्या खोलीत जायचे। त्याचे डोळे मला शोधत असल्याचे मला जाणवत होते। मी माझा अभ्यास करत होते। मी बहुतेक माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं। मी अनावश्यक गोष्टी टाळल्या कारण मला भीती वाटत होती की चुकीच्या गोष्टींमध्ये अडकल्याने माझ्या अभ्यासाचे नुकसान होईल। काही दिवस असेच गेले। मी कॉलेजला गेले होते। घरी परतल्यावर मी पाहिले की आमच्या घरी पाहुणे आले आहेत। हे सर्व पाहुणे पाहून मला धक्का बसला। ते नवीन लोक वाटत होते, मी त्यांना ओळखतही नव्हते। मग माझ्या धाकट्या बहिणीने मला सांगितले की हे माझ्या भावाच्या मित्र आर्यनचे कुटुंब आहे। मी विचारले, बर त्याच कुटुंब आपल्या घरी काय करत आहे? माझ्या बहिणीने माझ्याकडे पाहिले आणि हसत म्हणाली, त्याची आई आर्यनचा प्रस्ताव तुझ्यासाठी घेऊन आली आहे। माझ्या बहिणीचे शब्द ऐकून मला धक्का बसला। मी म्हणालो, या मुलात इतकी हिंमत आहे की त्याने त्याच्या आईला प्रस्ताव घेऊन माझ्या घरी पाठवले। माझी बहीण म्हणाली, दीदी, काहीही झालं तरी तो मुलगा खूप चांगला आहे। तुला माहिती नाही का, आर्यन माझ्या भावाच्या सर्व मित्रांमध्ये सर्वात श्रीमंत आहे। त्याचे वडील आता जिवंत नाहीत, पण त्यांनी आर्यनच्या नावावर बरीच मालमत्ता सोडली आहे। जर तू त्याच्याशी लग्न केलेस तर तू त्याच्या घरावर राज्य करशील। मी माझ्या बहिणीला चिडून म्हणाले, तू जरा गप्प राहा। मी आईला स्पष्टपणे सांगितले आहे की मी लग्न करणार नाही। मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे, नंतर मला नोकरी करायची आहे। आपण मध्यमवर्गीय लोक आहोत, आपल्याला आधार देण्यासाठी आपले वडीलही या जगात नाहीत। आपल्याला फक्त एक भाऊ आहे आणि आम्ही त्याच्या उत्पन्नावर जगतो आहोत। आम्ही किती काळ आमच्या भावावर ओझ बनून राहायचं? मला माझ्या भावासोबत काम करून या घराचे खर्च पूर्ण करायचे आहे। मला खात्री आहे की आई हे नाते नाकारेल। हे ऐकून माझी बहीण म्हणाली, आधी तू या लोकांना जाऊ दे, मग काय होते ते पाहू। मी फ्रेश होण्यासाठी गेले। आमच्या घरी सुमारे 2 तास घालवल्यानंतर ते लोक निघून गेले। थोड्या वेळाने माझी आई खोलीत आली आणि म्हणाली, ईशा, तू खूप भाग्यवान आहेस। तुला माहिती आहे का तुझ्यासाठी कोण प्रस्ताव घेऊन आले होते? आर्यनने आर्यनच्या घरातील त्याच्या आईला आणि बहिणीला तुझ्यासाठी प्रस्ताव घेऊन पाठवले। त्याने स्वतः तुला पसंत केला आहे। आणि बघ, लग्नासाठी तुझा हात मागण्यासाठी त्याने आपल्या घरी त्याच्या घरातील मोठे लोक स्वतःहून पाठवले। तुला माहीत नाही, त्याच्या आईला दुसऱ्यांच्या घरी जाण्यासाठीही वेळ नसतो। त्या आपल्या सारख्या गरीब लोकांकडे तिच्या मुलाच्या इच्छेमुळे आली होती। मी मुलाच्या कुटुंबाला हो म्हटले कारण मला आर्यनमध्ये काहीही चूक आढळली नाही। तो खूप श्रीमंत आहे। त्याच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची सर्व मालमत्ता आर्यनच्या नावावर केली आहे। तू तिथे किती आनंदी असशील? मी माझ्या आईला म्हणाले, आई, तू त्यांना लग्नासाठी हो म्हणालीस? माझी आई म्हणाली, हो, मी हो म्हणण्यास अजिबात संकोच केला नाही, कारण असा प्रस्ताव फक्त भाग्यवान मुलींसाठीच येतो। तुला माहिती आहे, त्या मुलाच्या आई आणि बहिणीने तुला पाहिलेही नाही। त्या म्हणाल्या की आमच्या मुलाने निवडलेली मुलगी चांगलीच असेल। तरीही आम्ही त्यांना तुझा फोटो दाखवला। पण जर मला माहीत असते की तू कॉलेजमधून घरी आली आहेस, तर मी नक्कीच त्यांची ओळख तुला करून दिली असती। ते पुढच्या आठवड्यात लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी आपल्या घरी येतील। तुला माहीत नाही की तुझा भाऊ आणि मी या प्रस्तावाने किती आनंदी आहोत।
मी माझ्या आईला म्हणाले, आई, तू शुद्धीवर आहेस का? तुला माहीत नाही तू काय बोलत आहेस. माझी आई म्हणाली, शुद्धीत आता तुला यावे लागेल. नोकरी करण्याचा हा हट सोडून दे आणि शांतपणे लग्न करायला होकार दे. मी म्हणाले, आई, मला तो मुलगा आवडत नाही. मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही. माझी आई म्हणाली, हे पहा, मी त्यांना आधीच होकार दिला आहे आणि ते खूप श्रीमंत लोक आहेत. जर कोणाला कळले की तुला तो मुलगा आवडत नाही, तर ते आपल्याला मूर्ख समजतील आणि म्हणतील की आपण इतका चांगला प्रस्ताव नाकारला. आर्यन खूप चांगला माणूस आहे. त्याला फक्त त्याचे शिक्षण पूर्ण करू दे. त्यानंतर तो त्याचा व्यवसाय सांभाळेल आणि मरण्यापूर्वी त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी इतकी मालमत्ता सोडली आहे की त्याला व्यवसाय सांभाळण्याची पण गरज नाही. माझ्या आईने आनंदाने मला मिठी मारली आणि म्हणाली, तुला माहीत नाही का मी या प्रस्तावाने किती आनंदी आहे. मला माझ्या धाकट्या मुलीला अशाच कुटुंबातून प्रस्ताव मिळावा असे मला वाटते. तुझ्या दोन्ही मोठ्या बहिणी खूप कठीण जीवन जगत आहेत. पण मी तुझ्याबद्दल काळजी करणार नाही, कारण माझी मुलगी अशा कुटुंबात जात आहे जिथले लोक श्रीमंतीसाठी प्रसिद्ध आहे. मी म्हणालो, आई, तू काय म्हणतेस? आर्यन श्रीमंत आहे म्हणून तुला तुझ्या मुलीशी लग्न त्याच्याशी करायचे आहे का? जरी तो श्रीमंत असला तरी तो मला आनंदी ठेवत नसेल तर त्याच्या संपत्तीचा मला काय फायदा? माझी आई म्हणाली, फक्त शुभ बोलत जा. तू तिथे आनंदी का राहणार नाहीस? शेवटी आर्यनला स्वतः पसंत केलं आहे. तो तुझ्यावर का प्रेम करणार नाही? तो तुझ्यावर खूप प्रेम करेल. मी माझ्या आईवर रागावले होते. शेवटी ती मला न विचारता त्या मुलाच्या कुटुंबाला हो कशी म्हणू शकते? माझ्या कुटुंबातील सर्वजण या प्रस्तावाने खूप आनंदी होते. पण मला पुढे शिक्षण घ्यायचे होते. पण माझी इच्छा कोणीही समजली नाही. मी माझ्या भावाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला, आर्यन एक चांगला मुलगा आहे. मला नेहमीच माझ्या एका बहिणीचे लग्न आर्यनच्या कुटुंबात व्हावे असे वाटत होते. पण याबद्दल मला आर्यनशी बोलण्याची हिंमत कधीच झाली नाही. कारण आपले आणि त्याचे काहीच योग जुळत नाही. तो कुठे आहे आणि आपण कुठे आहोत? पण तरी त्याने तुला पसंत केलं. त्याच्या कुटुंबाच्या हाताने त्याने लग्नाचा प्रस्तावही पाठवला. मला याबद्दल खूप आनंद झाला. आता मी लवकरच तुझे लग्न आर्यनशी करेन. माझ्या भावाचे बोलणे ऐकून मला धक्का बसला. मला जॉब करण्याची इच्छा होती हे कोणीही समजू शकल नाही. माझा भाऊ म्हणाला होता, मी स्वतःहून हे घर सांभाळण्यासाठी पुरेसा आहे. तुला काम करण्याची काही गरज नाही. मी माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी माझे स्वतःचा आनंद बाजूला ठेवला होता. मला आर्यनचा सर्वात जास्त राग आला होता, ज्याने माझे स्वप्न भंग केले होते. त्याने माझ्या घरी प्रस्ताव पाठवून ही खूप मोठी चूक केली होती, कारण मला त्याच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या. आणि प्रस्ताव पाठवल्यानंतर मी त्याच्यावर आणखी चिडले होते. फक्त एका आठवड्यानंतर त्याचे कुटुंब आमच्या घरी आले आणि लग्नाची तारीख निश्चित झाली. त्यांनी माझ्यासाठी खूप भेटवस्तूही आणल्या होत्या. पण मी त्या भेटवस्तू उघडल्या नाहीत कारण मला माझ्या लग्नात किंवा माझ्या सासरच्या लोकांमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. पण मेहरा इंडस्ट्रीजचे मालक आर्यन मेहराशी माझे लग्न ठरले आहे हे ज्यांना कळले त्यांनी मला खूप भाग्यवान म्हटले. आर्यन माझ्या भावाचा मित्र होता. त्याने त्याला अनेक वेळा मदत केली होती. जेव्हा माझ्या भावाला पैशांची गरज होती तेव्हा त्याने माझ्या भावाला पैसे दिले होते. त्याचे पैसे माझा भाऊ काळजीने परत करायचा. घरात लग्नाचे वातावरण होते. माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही जमून ठेवले होते. पण आर्यनने माझ्या भावाला सांगितले होते की त्याला हुंडा किंवा दागिने नको आहेत. त्याला फक्त मी आवडते आणि फक्त माझ्यात त्याला इंटरेस्ट आहे. माझे कुटुंब याबद्दल खूप आभारी होते. मग माझ्या लग्नाचा दिवस आला. माझी सर्व स्वप्ने भंग पावली म्हणून मी त्या दिवशी खूप रडले. मग निरोप दिल्यानंतर मी माझ्या सासरच्या घरी आले. माझे सासर इतके श्रीमंत होते की माझे लग्न खूप छान झाले होते. आर्यनचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरे झाले. माझेही घरात मोठ्या आदराने स्वागत झाले. आर्यन खूप आनंदी दिसत होता पण मी दुःखी होते. पण काहीही असो, तो माझा नवरा होता आणि मी माझ्या मनात ठरवले होते की मला सगळं विसरून माझं नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. कारण आता माझं लग्न झालं होतं. त्याहून जास्त काही असू शकत नाही. मी माझ्या खोलीत वधूच्या वेशात आर्यनची वाट पाहत होते. कदाचित माझी वाट पाहणे खूप जास्त होणार होते. कारण हे लोक श्रीमंत होते. सकाळी ते उशिरापर्यंत झोपून राहत होते. त्यांच्यासाठी रात्र खराब करणे सामान्य गोष्ट होती. मी खोलीभोवती सर्वत्र पाहिले. खोली सुंदर सजवलेली होती आणि त्यात एक सुंदर सुगंध दरवळत होता, जो मला खूप आवडला. पहाटे रात्रीचे 2च्या सुमारास माझा नवरा खोलीत आला आणि माझ्या शेजारी येऊन बसला. त्याने प्रेमाने माझा डोक्यावरचा पदर उचलला आणि म्हणाला, तुला माहिती नाहीये, ईशा, मी किती आतुरतेने या दिवसाची वाट पाहत होतो. शेवटी तू माझ्यासमोर माझी पत्नी म्हणून बसली आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला माझे प्रेम व्यक्त करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला.
पण कोणीतरी आपल्यामध्ये येत होत किंवा तू मला टाळत राहिलीस. म्हणून मी तुझ्या भावनांशी खेळायचे नाही असे ठरवले. त्याऐवजी मी तुला माझी पत्नी बनून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. म्हणूनच मी माझ्या कुटुंबाला माझ्या निवडीबद्दल सांगितले. त्यानंतर माझी आई आणि बहीण आनंदाने लग्नासाठी तुझा हात मागण्यासाठी तुझ्या घरी आल्या. मी माझ्या पतीशी बोलत नव्हते. तो म्हणाला, तू माझ्याशी बोलणार नाहीस का? तुला मी आवडत नाही का? मी म्हणाले, नाही, असं नाहीये. तुम्ही खूप छान आहात. मी हे म्हटल्यावर तो हसला. मी त्याच्याशी पुढे बोलले असते तेवढ्यात त्याचा मोबाईल फोन वाजला आणि तो माफ कर अस म्हणून बेडवरून उठला. तो कॉल अटेंड करण्यासाठी बाजूला गेला. इतक्या उशिरा कोणाचा फोन आला होता हे मला माहीत नव्हते. तो कधी त्याच बोलणं संपेवेल आणि पुन्हा माझ्यासोबत बसेल याची मी वाट पाहत होते. मी आता त्याची पत्नी झाले होते, त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात चांगले विचार येऊ लागले. काहीही असो, भूतकाळात रमण्यात काही अर्थ नव्हता. माणसाने नेहमीच आनंदाने नवीन जीवन सुरू केले पाहिजे. मला आनंद वाटू लागला होता, पण कदाचित माझा आनंद अल्पकाळ टिकला. माझा अल्पकाळचा आनंद अचानक शापित झाला होता. फोन झाल्यानंतर माझा नवरा माझ्याकडे आला आणि म्हणाला, माफ कर ईशा, तुला अजून थोडा वेळ थांबावं लागेल. माझा एक मित्र माझ्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी दुबईहून आला होता. तो आज सकाळी येणार होता, पण त्याची फ्लाईट उशिरा उतरली. म्हणूनच त्याला पोहोचायला इतका वेळ लागला आणि तो बिचारा मला भेटूही शकला नाही. तो इथे फारशा लोकांना ओळखत नाही, म्हणून मी त्याला घेण्यासाठी विमानतळावर जात आहे. दुसरे कोणीही हे काम करू शकत नाही. मला फक्त 1 तास लागेल. तू माझी वाट पहा, मी लगेच परत येईन. मी तुझ्यासाठी भेटवस्तू आणायला विसरलो. तेही माझ्या आईकडे आहे. मी ते तिच्याकडून घ्यायला विसरलो. जर तुला हरकत नसेल तर मी जाऊ का? मी माझ्या पतीला म्हणाले, हो हो, तुम्ही जा. माझा पती म्हणाला, तुला या लग्नाच्या कपड्यांमध्ये खूप जड वाटत असेल. एक काम कर, ते कपडे बदल आणि आराम कर. दुसऱ्या कपड्यांमुळे तुला थकवा जाणवणार नाही. मी लवकरच परत येईन. मी तुला माझ्या हाताने तुला भेटवस्तू देईन. एवढं बोलून माझा पती हसला. मी त्याला म्हणाले, ठीक आहे. तो खोलीतून निघून गेला आणि मी विचार केला, इमर्जन्सी सर्वांनाच येते. माझा पती घरी येईपर्यंत मी दुसरे कपडे बदलून पुन्हा तयार होईन, कारण माझा मेकअप थोडा खराब झाला होता. मी माझे कपाट उघडले, माझे कपडे काढले आणि पाहिले की कपाट डिझायनर आणि सुंदर कपड्यांनी भरलेला होता. मी एक साधा सूट काढला, तो घातला, थोडा मेकअप केला आणि मग बेडवर बसून माझ्या पतीची वाट पाहत बसले. बेडवर बसून कंटाळा आला तेव्हा मी रूममध्ये फिरायला सुरुवात केली. 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता, पण माझा पती अजून परतला नव्हता. चालता चालता थकून मी बेडवर झोपले, आराम करायचा विचार करत होते. पण अचानक मला एक आवाज ऐकू आला. हा आवाज कशाचा होता मला तो समजत नव्हता. जणू काही लोकांची गर्दी जमली होती आणि रडण्याचा आवाज येत होता. मी घाबरले. अचानक दार उघडले आणि माझी नणंद आत आली. तिने रडत मला मिठी मारली. वहिनी, दादा, ती म्हणाली आणि जोरात रडू लागली. ती का रडत आहे ते मला समजले नाही. मी तिला विचारले, काय झालं? तू का रडत आहेस? ती मला म्हणाली, वहिनी, तुला माहीत नाही का दादा वारला आहे? तिच्या अचानक बोलण्याने मला धक्का बसला. मी विचारल, तू काय म्हणत आहेस? ते त्यांच्या मित्राला घ्यायला गेले आहेत. माझी नणंद म्हणाली, नाही वहिनी, दादाचा वाटेत अपघात झाला आणि तो जागीच वारला. दादाला रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तू खाली जा, सगळे तुला आवाज देत आहेत. माझ्या नणंदचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली असे वाटत होते. मी तिथेच स्तब्ध होऊन उभा राहिले. मला माझ्या स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. माझ्या नणंदने माझा हात धरला आणि मला खाली घेऊन गेली. मी खाली गेले तेव्हा मला पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला एक मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला आणि त्याच्याभोवती बरेच लोक जमले होते. माझी सासू, माझ्या पतीचा भाऊ आणि त्याच्या बहिणी मोठ्याने रडत होत्या. माझ्याशी नुकतीच बोललेली व्यक्ती अचानक कशी मरते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी रडू लागले. मला असे वाटले की माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मी नुकतीच वधू झाले होते आणि आता मी विधवा झाले होते. माझ्या सासूने मला मिठी मारली आणि रडत म्हणाली, बघ, तुझा नवरा हे जग सोडून गेला आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यही आले होते आणि माझा भाऊ वाईट अवस्थेत होता. त्याचा मित्र हे जग सोडून गेल्यामुळे तो रडत होता. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. आर्यनचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर दिसत राहिला. मी रडत होते आणि बेशुद्ध पडले होते. आर्यनचा मृतदेह जाळण्यात आला. मला पाहून माझी आईही खूप रडत होती. ती म्हणाली, माझ्या मुलीच्या आयुष्यात आनंद येणार होता, पण तिला इतक्या मोठ्या दुःखाचा सामना करावा लागेल असे मी कधीच स्वप्नात पाहिले नव्हते. मी खूप रडत होते. माझ्या पतीची आठवण येताच मला वेड्यासारखे वाटले. पण मी माझे भान गमावले होते. मला ते सर्व सहन होत नव्हते. माझा पती मला इतक्या लवकर कस काय सोडून जाऊ शकतो?
तो विमानतळावरून एका मित्राला घेण्यासाठी गेला होता. त्याने सांगितले होते की तो 1 तासात परत येईल, पण तो मला अशा प्रकारे सोडून गेला की तो परत कधीच आला नाही. माझ्या सासूबाईंनी माझ्या आईला सांगितले होते, ती आमच्या मुलाची विधवा आहे. ती आमच्या घरीच राहील. बरेच दिवस झाले होते. माझे कुटुंबीय त्यांच्या घरी गेले होते. मी माझ्या सासूबाईंच्या घरी माझ्या पतीची विधवा म्हणून राहत होते. माझ्या पतीच्या निधनाला 1 आठवडा उलटला होता तेव्हा मी आजारी पडले. माझ्या सासूबाईंनी मला औषध खायला दिले होते. ते औषध घेतल्यानंतर मला डोकेदुखी होऊ लागली आणि मी दिवसभर फक्त झोपत होते. एके दिवशी माझी तब्येत खूपच बिघडली. मला श्वास घेता येत नव्हता. मी श्वास घेण्याचा प्रयत्न करत वेडी झाल्यासारखं करत होते. कधीकधी मी स्वतःला मारत असे, कधीकधी मी घरातील वस्तू इकडे तिकडे फेकत असे, कारण मला फक्त श्वास घ्यायचा होता. मग या वेदनेत मी बेशुद्ध पडले. मी कदाचित 2-3 दिवसांपासून बेशुद्ध होते. पण जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी पाहिले की मी रुग्णालयात आहे. माझ्या शेजारी एक नर्स होती. तिने मला विचारले, तुला कसे वाटत आहे? मी तिला सांगितले मी ठीक आहे. ती म्हणाली तुला 1-2 दिवसात बरं वाटेल. त्यानंतर तुला तुझ्या खोलीत पाठवले जाईल. मी आश्चर्यचकित झाले आणि विचारल मला कोणत्या खोलीत पाठवले जाणार आहे आणि माझे कुटुंब कुठे आहे, मला काय झालं आहे? ती म्हणाली फक्त वेडे लोक मानसिक रुग्णालयात जातात. आता त्याचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत येत नाही, बरोबर? मला धक्का बसला. मी विचारल कोणत मानसिक रुग्णालय? तेव्हा नर्सने उत्तर दिल, मॅडम हे मानसिक रुग्णालय आहे. तुम्ही रुग्णालयात आहात, जिथे तुम्हाला दाखल केले आहे. आमच्या रुग्णालयात वेड्या रुग्णांना येथे ठेवल जात आणि त्यांच्यावर उपचार केले जातात. मी उत्तर दिल, पण मी वेडी नाहीये. माझे बोलणे ऐकून नर्स मोठ्याने हसली आणि म्हणाली, प्रत्येक वेडा माणूस म्हणतो की तो वेडा नाहीये. ती असं म्हणाली आणि हसत हसत निघून गेली. पण जेव्हा मी आजूबाजूला पाहिले तेव्हा मला अनेक रुग्ण बेडवर पडलेले आणि विचित्र वागत असलेले दिसले. मी प्रत्यक्षात मानसिक रुग्णालयात आहे हे पाहून मला धक्का बसला. मी वेडी नसताना मी इथे कसं असू शकते? या विचाराने माझे डोके दुखू लागले. मी जोरजोरात ओरडले, मला जाऊ द्या. मी वेडी नाही. माझी प्रकृती बिघडली होती. मला विचित्र औषधे दिली जात होती, ज्यामुळे मी बेशुद्ध होऊन एका बाजूला पडले होते. मला समजत नव्हतं की मला इथे कोणी आणले आहे. वेड्यांसाठी तुरुंगासारखे वेगळ्या छोट्या खोल्या होत्या. मला त्यापैकी एक लहान खोली देण्यात आली होती. तिथे राहिल्याने मला असे वाटायचे की मी तुरुंगात आहे. वेड्यांना एकमेकांना इजा होऊ नये म्हणून वेगळे ठेवण्यात आले होते. पण मी वॉर्डनला ओरडून सांगत राहिले, मी वेडी नाहीये. मला इथे कोणी आणले? कृपया मला सांगा. कृपया माझ्या कुटुंबाला फोन करा. मला इथून निघून जायचे आहे. पण कोणीही माझे ऐकले नाही. मी असंच ओरडत राहिले. माझ्या मनावरचा सततचा ताण मला थकवत होता. एके दिवशी मध्यरात्र होती आणि मी माझ्या पलंगावर झोपले होते. एक वॉर्डन माझ्याकडे आली आणि म्हणाली, तू खूप सुंदर आहेस. तू खरोखर वेडी नाहीस का? मला वाटले की ती मला मदत करण्यासाठी आली आहे. कदाचित मला मानसिक रुग्णालयातून ती बाहेर काढेल. मी म्हणाले, हो, मी खरोखर वेडी नाही. ती म्हणाली, ठीक आहे. मग मी तुला इथून बाहेर पडण्यास मदत करेन. पण तुला डॉक्टरांना खुश करावे लागेल. ती कोणत्या डॉक्टरबद्दल बोलत आहे हे मला कळले नाही. मग जेव्हा तिने मला विचारात पडलेले पाहिले तेव्हा ती म्हणाली, काळजी करू नकोस. मी तुला इथून बाहेर काढेन. मला माहीत आहे तू वेडी नाहीस. तिचे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. मला वाटले की कदाचित ती मला मदत करण्याचा प्रयत्न करत असेल. पण ती माझी मदत करत नव्हती. खरं तर ती खूप विचारपूर्वक योजना आखून माझ्याकडे आली होती. नंतर मला वरिष्ठ डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेऊन गेली. मला डॉक्टरांच्या स्वाधीन करत ती म्हणाली, डॉक्टर मला माहीत आहे की ही गरीब मुलगी वेडी नाहीये. तिला तुमच्या मदतीची गरज आहे. डॉक्टरांनी मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं आणि म्हणाला, मी तिला नक्कीच मदत करेन. मी पटकन त्यांच्यासमोर हात जोडून विनंती करत होते, कृपया डॉक्टर, कृपया मला इथून बाहेर काढा. मी वेडी नाहीये. डॉक्टरांनी पटकन माझा हात धरला आणि म्हणाला, हो मला माहीत आहे तू वेडी नाहीस. म्हणूनच मी तुला इथे बोलावलं आहे. त्याने मला तिथे बसण्यास सांगितले. मी लगेच परत येतो असं म्हणाला. त्याचे शब्द ऐकून मी आरामात बसले. डॉक्टर आणि वॉर्डन दोघेही केबिनमधून बाहेर पडले. डॉक्टरांनी बाहेरून दार बंद केले. मी त्यांना एकमेकांशी बोलत असल्याचे पाहू शकत होते, कारण मी त्यांना खिडकीतून स्पष्टपणे पाहू शकत होते. मी खिडकीजवळ गेले आणि ऐकल. डॉक्टरांनी त्यांच्या खिशातून नवीन नोट काढल्या त्या वॉर्डनला दिल्या. वॉर्डनला डॉक्टर म्हणाले, तू आज मला खूप खुश केला आहेस. ही मुलगी खरोखरच खूप सुंदर आहे. तू आता जाऊ शकतेस. मला काय चालले आहे ते समजले नाही. डॉक्टर मागे वळून खोलीकडे येताना मी पाहिले. मी लगेच जाऊन खुर्चीवर बसले.
तो केबिनमध्ये प्रवेश करताच त्याने आतून दार बंद करायला सुरुवात केली. मी डॉक्टरकडे पाहत उभा राहिले आणि विचारलं, डॉक्टर तुम्ही दार का बंद करत आहात? तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, घाबरण्याची गरज नाही. मला फक्त तुमची मदत करायची आहे. असे म्हणत तो हळूहळू माझ्या जवळ आला, मला स्पर्श करत होता. मी त्याला ढकलले, पण तो थोडक्यात मागे पडण्यापासून वाचला. त्याने माझ्या तोंडावर जोरदार थापड मारली आणि म्हणाला, तुझ्या सौंदर्यासाठी मी वॉर्डनला खूप पैसे दिले आहे. आता जास्त रागवण्याची किंवा गोंधळ घालण्याची गरज नाही. मी म्हणाले, तर तुम्ही इथे निष्पाप मुलींसोबत असे काम करता? तो म्हणाला, हो तसाच विचार करू शकतेस. आता तुझी पाळी आहे. मी वारंवार विनंती करूनही त्याने माझ्या प्रतिष्ठेचा भंग केला. आणि मग त्याने मला एक इंजेक्शन दिले ज्यामुळे मला इतके अशक्त वाटले की मी काही बोलूही शकत नव्हते. कदाचित हे इंजेक्शन मला कमकुवत करण्यासाठी होत, ज्यामुळे मी कोणालाही सांगू शकत नव्हते किंवा तिथून पळून जाऊ शकत नव्हते. मला माझ्या खोलीत पाठवण्यात आलं. मी माझ्या बेडवर पडले होते, माझे डोळे आणि कान उघडे होते. मी सर्व काही पाहू शकत होते, मी सर्व काही ऐकू शकत होते, पण मी उठून काहीही करू शकत नव्हते. मला माझ्या आयुष्याबद्दल वाईट वाटू लागले. मी वेडी नव्हते, पण या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मला खरोखर वेड बनवलं होत. पण सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे मला इथे कोणी आणले होते. मी माझ्या सासरच्या घरी होते. मी ठरवले होते की मला बरे वाटताच मला पळून जाण्यासाठी काहीतरी करावे लागेल. पण इथे सुरक्षा व्यवस्था कडक होती. मी पळून जाऊ शकले नाही. आज रात्री वॉर्डन मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी पुन्हा आला. मी तिला अनेक वेळा नकार दिला, पण माझ्या नकारानंतरही माझ्यासोबत तेच घडले जे डॉक्टरांनी अगोदर केले होते. असेच बरेच दिवस गेले. मला 2 दिवस डॉक्टरकडे नेले नव्हते. कदाचित डॉक्टर कुठेतरी बाहेर असेल. माझ्यासाठी पळून जाण्याची ही एक चांगली संधी होती, कारण जेव्हा जेव्हा डॉक्टर तिथे असायचे तेव्हा मला कमकुवतपणाचे इंजेक्शन दिले जायचे, ज्यामुळे मी अंथरुणाला खिळून राहायचे. पण या 2 दिवसांत मला बरे वाटत होते, म्हणून मी शांतपणे हॉस्पिटलच्या दाराकडे पळून गेले. पण गार्ड गेटवर उभा होता. मला त्याच्यापासून दूर जावे लागले. मला मागून कोणीतरी येताना दिसले, म्हणून मी लगेच एका कोपऱ्यात लपले. मला एक वॉर्ड बॉय गार्डशी बोलत असल्याचे दिसले. ते इतके गप्पा मारण्यात व्यस्त होते की मी दार उघडले आणि शांतपणे निघून गेले. रातभर मी भटकत होते. रात्रीच्या अंधारात मला एक जागा दिसली. ते एक रेस्टॉरंट होत आणि ते बंद होत, कारण पहाटेचे 4 वाजले होते. मी रेस्टॉरंट बाहेर जमिनीवर पडले आणि झोपी गेले. सकाळी जेव्हा रेस्टॉरंटचा मालक आला तेव्हा त्याने विचारलं, तू कोण आहेस? माझी तब्येत खूपच वाईट झाली होती. मी 2 दिवसांपासून काहीही खाल्ले नव्हते. मी बोलूही शकत नव्हते. माझी प्रकृती इतकी बिघडली होती की माझे केस विस्कटले होते आणि माझा चेहरा खूप घाणेरडा दिसत होता. मी मानसिक रुग्णालयातला गणवेश घातला होता, म्हणून त्या माणसाने मला मानसिक रुग्णालयात रुग्ण असल्याचे गृहीत धरले. त्याने विचारले, तुम्ही कुठून आलात? मी त्याला सांगितले नाही की मी मानसिक रुग्णालयातून पळून आले आहे. मी म्हणालो, साहेब कृपया मला काहीतरी खायला द्या. मी अनेक दिवसांपासून उपाशी आहे. माझे शब्द ऐकून रेस्टॉरंटच्या मालकाने गृहीत धरले की मी भीक मागत आहे, म्हणून त्याने मला जेवण दिले. पण मी तिथून कुठेही गेले नाही. त्याचे ग्राहक येऊ लागले होते म्हणून तो मला दूर ढकलत राहिला. मी कस तरी माझ्या आईच्या घरी चालत जाण्यात यशस्वी झाले. मी माझे कपडेही खराब केले होते जेणेकरून कोणीही मला ओळखणार नाही. पण मला माहीत होत की जर मी घरी गेले तर माझे कुटुंब मला नक्कीच ओळखेल. आईच्या घरी पोहोचताच घराला कुलूप लागलेले पाहून मी रडू लागले. मी मोठ्या आशेने आणि कष्टाने तिथे पोहोचले होते. मी तिथेच सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या कुटुंबाची वाट पाहत होते. कदाचित ते कुठेतरी गेले असतील, पण त्यांनी आत्तापर्यंत यायला हवे होते. ते अजून का आले नाहीत? या आशेने मी घराच्या बाजूला पाहिले, पण कोणीही आले नाही. मी आजूबाजूच्या लोकांना विचारले तर त्यांनी मला सांगितले की त्यांची मुलगी वेडी झाल्यावर ते शहर सोडून गेले आहेत. समजलं आहे की ते दुसरीकडे कुठेतरी राहत आहेत. शेजारच्या महिलेला मला ओळखता आले नाही, कारण माझी अवस्था भीक मागणाऱ्या भिकाऱ्यासारखीच झाली होती. सकाळपासून रात्र झाली होती. मी माझ्या घरासमोर उभा राहिले. नंतर मग मी त्याच रेस्टॉरंटमध्ये परत आले जिथे मी काल रात्री राहिले होते. संपूर्ण दिवस गेला होता. मला भूक आणि तहान लागली होती. मला वाटले की जर मी त्याच रेस्टॉरंटमध्ये गेले तर रेस्टॉरंट मालक मला पुन्हा काहीतरी खायला देईल. मला माझं आयुष्य वाईट वाटत होते. मला वाटत होत मी जीव द्यावा, पण आता जीव देऊन पण उपयोग नव्हता. माझ्या मागे पुढे रडणार पण कोण नव्हत. मी त्या रेस्टॉरंट जवळ आले. त्या मालकाला हात जोडून म्हणाले, मला काहीतरी खायला द्या. त्याला मी सांगितलं, माझ्या मागे पुढे कोण नाही. मी तुमच्या रेस्टॉरंटच्या मागे झोपत जाईल. मला इथून हाकलून देऊ नका. माझ्यामुळे तुमच्या कस्टमरला काही त्रास होणार नाही. तो मालक खूप दयाळू होता.
तो म्हणाला ठीक आहे, मी तुला फक्त जेवण देऊ शकतो, एवढीच मदत करू शकतो, याशिवाय मी तुझी मदत करू शकत नाही. मी म्हणाले तुमचे खूप खूप आभार, माझ्यासाठी हेच खूप आहे. रात्र झाली होती. मी रेस्टॉरंटच्या मागे झोपले होते. कुत्र्यांच्या भुणकण्याचा आवाज ऐकून मला भीती वाटत होती. आज पहिल्यांदा मी आज रस्त्यावर झोपले होते. माझ्या डोक्यावर छत नव्हत. काल मला थकल्यामुळे झोप लागली होती, पण आज मला हे निर्जन रस्ता आणि त्या वस्तीची भीती वाटत होती. मी तिथेच रडत होते. थोड्या वेळाने मी विचार करत होते तेव्हा मागून माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मागे वळून पाहिले तेव्हा मागे एक भीक मागणारा माणूस उभा होता. मी त्याला पाहून घाबरले. त्याच्या चेहऱ्यावर पांढरी दाढी होती. त्याने फाटके कपडे घातलेले होते. तो मला म्हणाला, मला तुझं सत्य माहीत आहे. मी तुला आधार देण्यासाठी आलो आहे. तू माझ्यासोबत येशील का? मला त्या माणसाची भीती वाटत होती, कारण तो खोटं बोलत असेलच मला वाटल. त्याने पण माझ्यासोबत काही चुकीच केलं तर? माझ्यासोबत आत्तापर्यंत खूप चुकीच्या गोष्टी घडल्या आहे. मी त्याला विचारल, पण तू कोण आहेस? तो म्हणाला, मला देवाने तुझी मदत करण्यासाठी पाठवलेला संत समज. मी विचार केला आणि त्याला म्हटले ठीक आहे. तो माणूस म्हणाला, तू माझ्याशी लग्न करशील का? मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. तू खूप सुंदर आहेस. तुझ्याकडे पाहूनच वाटत तू खूप त्रास सहन केला आहेस. मी तुझी खूप काळजी घेईल. तुला कधीच कशाची कमतरता पडू देणार नाही. तू माझ्याशी लग्न करशील का? मी म्हणाले, हे जग मला वेडी म्हणत. हा रेस्टॉरंट मालक मला भिकारी समजतो. हे सर्व माहीत असताना तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का? तो म्हणाला. मी म्हणालो ना, मला तुझ्या आयुष्याबद्दल सर्व माहीत आहे. तुझ्यासोबत काय काय झालं आणि तू मानसिक रुग्णालयात कशी पोहोचली, यासाठी मी तुला लग्नाची मागणी घालत आहे. मी विचार करून म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तेव्हा तो म्हणाला, तुला माझ्या घरी माझ्यासोबत यावे लागेल, कारण मी माझ्या पत्नीला रस्त्याच्या मधोमध एका निर्जन ठिकाणी एकच सोडू शकत नाही. तो मला थोडे अंतर चालवत एका घरात घेऊन गेला. त्याने दार उघडले आणि दिवे लावले तेव्हा घर पूर्णपणे सुसज्ज असल्याचे पाहून मी थक्क झाले. तो एका साध्या भिकाऱ्यासारखा दिसत होता, तरीही त्याचे घर इतके छान होते आणि त्यात सर्व काही होते. तो भीक का मागत होता? मी हे सर्व विचार करत असताना मी मागे वळून पाहिले तेव्हा मला तो माणूस दाढी आणि मिशा कापत असल्याचे दिसले. मी त्याला लक्षपूर्वक पाहिले. तेव्हा अचानक मी ओरडले. त्याचे खरे रूप माझ्या समोर आले. मी जवळजवळ बेशुद्ध पडले, पण त्याने मला धरले. हा माणूस दुसरा कोणी नसून माझा पती आर्यन होता. माझा पती मेला होता. मग हा कोण होता? माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. तो म्हणाला, तुला काळजी करण्याची काही गरज नाही. मी तुला सगळं सांगतो. मी तुझाच पती आहे. मी त्याला पाहून खूप रडले आणि त्याला मिठी मारली. त्यांना मी विचारलं, तुम्ही कुठे गेला होतात आर्यन? तो म्हणाला, शांत बस, मी तुला सगळं सांगतो. प्रथम त्याने मला थोडे थंड पाणी दिले, नंतर माझा हात धरला आणि तो त्याची कहाणी सांगू लागला. त्याने मला सांगितले की माझा एक मित्र माझ्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी दुबईहून येणार होता, पण तो आला नाही. रात्री त्याने फोन केला तेव्हा तो म्हणाला, मी इथे आहे, मला घ्यायला ये. मी त्याला घ्यायला जात होतो आणि गाडीत बसलो होतो तेव्हा अचानक माझ्या मित्राने पुन्हा फोन केला. मी कॉल उचलला आणि माझ्या मित्राला 5 मिनिटे थांबायला सांगितले. मी विमानतळावर पोहोचणारच होतो. माझं बोलणं ऐकून माझा मित्र आश्चर्यचकित झाला. त्याने मला विचारलं, आर्यन, तू विमानतळावर का जात आहेस? आज तुझ्या लग्नाची पहिली रात्र आहे. मी तुला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला होता. तू अजून तुझ्या पत्नीला भेटायला गेला आहेस की नाही? मी हसून म्हणालो, काय वेड्यासारख्या गोष्टी बोलत आहेस? तू मला आत्ता फोन केलास आणि म्हणालास की मी विमानतळावर आहे. तू मला घ्यायला ये. मी तुला घ्यायला येतोय. माझा मित्र म्हणाला, तू वेड्यासारखं बोलत आहेस. मी तुला कधी सांगितलं की मी विमानतळावर आहे? मी तुला लग्नाच्या 2 दिवस अगोदर फोन केला आणि सांगितलं की मी लग्नाला येऊ शकत नाही. माझी ट्रिप रद्द झाली आहे. माझ्या मित्राचे शब्द ऐकून मला धक्का बसला. मी गाडी चालवत असताना त्याच्याशी बोलत होतो, त्याच्याशी वाद घालत होतो. आजच्या दिवशी तू माझ्या खोड्या काढू नकोस. मी माझ्या पत्नीला खोलीत एकटीला माझी वाट पाहत सोडलं. मी फक्त तुला घ्यायला इकडे आलो होतो. त्याने मला पटवून देण्याचा प्रयत्न केला की कोणीतरी मला फसवले आहे. मी तुला फोन केला नाही. तुला दिसतंय की तुला माझ्या नंबरवरून फोन आला नाही. गाडी चालवताना मी माझा मोबाईल फोन पाहिला, कोणाच्या नंबरवरून कॉल आला ते तपासलं. पण आश्चर्य म्हणजे तो फोन माझ्या मित्राच्या फोनवरून आला नव्हता. मी अजूनही माझ्या फोनवर लक्ष केंद्रित करत असतानाच अचानक कोणीतरी माझी गाडी मागून धडकली आणि ती झाडावर जाऊन आदळली. मी बेशुद्ध पडलो. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला माझ्या फॅमिली डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 1 तासात मी शुद्धीवर आलो. मला खूप दुखापत झाली होती. माझ्या फॅमिली डॉक्टरने मला असे काहीतरी सांगितले ज्यामुळे माझे मन हेलावून गेले.
ती म्हणाली, तुझा अपघात झाला नाही. तुझा अपघात घडवून आणला आहे. मला माहीत आहे तुझ्यासोबत हे कोणी केले आहे. आमची फॅमिली डॉक्टर माझ्या वडिलांची सर्वात चांगलं मित्र होते आणि माझ्या सावत्र आईने त्यांना खूप पैसे दिले होते आणि आर्यनला मरायला सांगितले होते. तो माझ्या फॅमिली डॉक्टरला आर्यनला विषाचे इंजेक्शन देण्यास सांगितले होते जेणेकरून तो मरेल, कारण माझ्या सावत्र आईला माहीत होते की माझा इतका गंभीर अपघात झाला नव्हता. माझ्या फॅमिली डॉक्टरने वचन दिल्याप्रमाणे पैसे घेतले, पण त्याने मला सर्व काही सांगितले, कारण माझ्या फॅमिली डॉक्टरला माहीत होते की माझी सावत्र आई माझ्यासोबत हे सर्व का करत आहे. तो एक प्रामाणिक माणूस आहे. मी प्रत्यक्षात माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांनी माझ्या सावत्र आईशी दुसरे लग्न केले. ती त्यांच्या पहिल्या पतीपासून 2 मुली आणि एक मुलगा घेऊन आली होती. पण माझ्या वडिलांनी मरण्यापूर्वी त्यांची सर्व मालमत्ता माझ्या नावावर केली. माझी सावत्र आई याबद्दल रागावली होती. त्यांनी त्यांची सर्व मालमत्ता सर्व मुलांमध्ये समान का नाही वाटली. तिने माझा अपघात घडवून आणून माझी सर्व मालमत्ता तिच्या नावावर केली आणि तिनेच तुला मानसिक रुग्णालयात पाठवले. तिने मानसिक रुग्णालयात डॉक्टरांना लाच दिली आणि तू आजारी पडल्यावर तुला वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना औषधे देऊन तुला वेड बनवण्याचा आदेश दिला. त्यांनी तुझ्या कुटुंबालाही तू वेडी झाली आहेस असे पटवून दिले. मी बऱ्याच दिवसांनी बरा झालो. माझ्या सावत्र आईच्या म्हणण्यानुसार डॉक्टर अंकलने मला मृत घोषित केले आणि दुसऱ्याचे शरीर तिच्या स्वाधीन केले. माझ्या सावत्र आईने तिच्या योजनेत यश मिळवले. तिला वाटले की मी मेलो आहे, पण डॉक्टर अंकलने मला रुग्णालयातून गायब केले. त्यानंतर काही दिवस त्यांच्या घरी ठेवल. सर्वांना सांगितले की मी मेलो आहे. मी बरा झाल्यावर मला तुझी आठवण आली. मला तुला भेटायच होत. मला वाटले की त्यांनी तुला तुझ्या पालकांच्या घरी पाठवले आहे. मी स्वतःचा वेश बदलला. भिकाऱ्याच्या वेशभूषेत मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला. मी तुझ्या पालकांच्या घराच्या बाहेर कित्येक दिवस बसून होतो, पण तू मला तिथे कधीच दिसली नाही. त्या लोकांनी तुझ्यासोबत काय केले हे मला माहीत नव्हतं, पण माझे डोळे अजूनही तुझ्या आईवडिलांच्या घराला लागून होते. मला आशा होती की तू कुठेही असलीस तरी कधीतरी तू नक्कीच तुझ्या घरी परत येशील. आता जेव्हा तू तुझ्या आईवडिलांच्या घरी गेलीस तेव्हा तुला पाहून मला खूप आनंद झाला. मला खूप समाधान वाटल, पण तुझी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटल. मला वाटल की कदाचित त्या लोकांनी तुला माझ्यामुळे या अवस्थेत ठेवलं असेल. तुझ्या आईवडिलांच्या घराला कुलूपबंद पाहून तू इथे आलीस तेव्हा मी तिथेच तुझ्यासोबत होतो. मी असताना आता तुला कोणीही इजा करू शकत नाही. जेव्हा मी तुला रडताना पाहिले तेव्हा मला वाटले की मला तुझ्याशी बोलावं लागेल, म्हणून मी तुला इथे आणले. हे माझ्या मित्राचे घर आहे. माझ्या वडिलांनी दुसऱ्या शहरात एक बंगला बांधला होता. त्यांनी ते बंगला माझ्या नावावर केला होता, पण माझ्या सावत्र आईला आणि तिच्या मुलांना त्या बंगल्याबद्दल माहिती नाही. माझ्या एका मित्राकडे त्या बंगल्याची चावी आहे. आम्ही तिथे एकत्र पार्टी करायचो. मी तुला तिथे घेऊन जाईन आणि आपण दोघेही तिथे आपले जीवन जगूया आणि एक नवीन जीवन सुरू करू. आर्यनच्या शब्दांनी माझ्या डोळ्यात अश्रू आणले. त्यानेही आयुष्यातील एक मोठी लढाई जिंकली होती. मग मी त्याला मानसिक रुग्णालयातील माझ्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. माझी अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटले, पण नंतर त्याने मला सांत्वन दिले आणि धीर देत तो म्हणाला, काळजी करण्याची गरज नाही. स्वप्न म्हणून सगळं विसरून जा आणि पुन्हा आपण आपले आयुष्य सुरू करू. आता तुझी वास्तविकता अशी आहे की मी तुझ्यासोबत आहे आणि तुला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. म्हणून आर्यन आणि मी त्या बंगल्यात राहायला गेलो. तिथे राहिल्यानंतर माझा पती काम करू लागला आणि त्याच्या क्षमतेच्या बळावर त्याने एक यशस्वी व्यवसाय पुन्हा सुरू केला. आम्ही खूप धीर धरला. आर्यनच्या सावत्र आईने आमच्या दोघांचे सर्व काही हडपले होते. तिने केलेल्या कृत्याबद्दल देव तिला नक्कीच शिक्षा देईल. माझ्या कुटुंबाला नकारात्मक गोष्टींनी त्रास दिला जात होता. ते म्हणायचे, तुमची मुलगी दुर्दैवी आहे. तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या नवऱ्याला खाल्ले आणि आता ती मानसिक रुग्णालयातील आहे. माझी आई आणि माझा भाऊ हे सर्व सहन करू शकले नाहीत, म्हणून कंटाळून ते परिसर सोडून निघून गेले. पण आता मी माझ्या पतीसोबत आरामदायी जीवन जगत आहे. मी खूप आनंदी आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन स्टोरीचे अपडेट्स मिळवण्यासाठी सर्वात आधी नोटिफिकेशन बेल दाबा. धन्यवाद.